इचलकरंजीत घोणस या अतिविषारी सापाची तब्बल 45 पिल्ले आढळली. इचलकरंजीमधील टाकोडे रोड घाटमाळा येथे मिलिंद घाट आणि अप्पासाहेब घाट यांच्या घराजवळ साप आला आहे अशी माहिती वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी यांना मिळाली असता संस्थेचे सभासद शेखर पवार, राजेश तराळ, गौरी गोखले, राहुल अडतरे, ओंकार कांबळे यांनी तेथे त्वरित धाव घेतली. जाऊन तिथे पाहणी केली असता संस्थेच्या सभासदांना घोणस या अतिविषारी सापाची तब्बल 45 ते 50 पिल्ले आढळून आले आहेत. आमच्या सोबत फोन लाईनवर शेखर पवार कनेक्ट आहेत. पाहूया त्यावेळीची परिस्थिती. हा शेखर, बोला. नमस्कार, मी शेखर पवार बोलतोय. आज इचलकरंजी मधून आज सकाळी 10-10:30च्या सुमारास आम्हाला एक सापाचा कॉल आला होता. त्या ठिकाणी जाऊन बघता की आम्हाला ते अतिविषारी घोणस जातीचं पिल्ल दिसलं. मग आम्ही पिल्ला असल्या कारणामुळे इकडे तिकडे शोध मोहीम घेतली. आम्ही जाताना 4-5 जण गेलो होतो. शोध मोहीम घेताच आम्हाला तिथं 40 ते 45 सापाची पिल्ली, घोणस जातीच्या सापाची पिल्ली सापडलीत. ती पिल्ले आम्ही सुरक्षितरित्या वन विभागाच्या स्वाधीन केली. धन्यवाद शेखर. घोणस हा साप अतिविषारी असून त्याचबरोबर हा साप इतर सापासारखी अंडी न घालता सरळ पिल्ल्यांना जन्म देतो. संस्थेचे अध्यक्ष शेखर पवार यांनी माहिती देताना असे सांगितले की या पावसाळी दिवसामध्ये घोणस हा साप पिल्ली देतो. पिल्ले जन्मताच विषारी असतात. घोणस हा साप दिसताना अगदी बिनविषारी अजगर व सापासारखा दिसतो. त्यामुळे लोकांनी या पावसाळी दिवसामध्ये काळजी घ्यावी असे आवाहन केले.